दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक आनंदाची बातमी म्हणजे भीमा खोऱ्यामध्ये पुन्हा चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही आता वाढू लागलेली आहे. आज सकाळी 6 वाजता उजनीमध्ये 8,065 क्युसेकनं पाणी दौंड जाऊन मिसळतं. तर पुणे बंड गार्डनचा जो विसर्ग आहे तो जवळपास 12,000 क्युसेक इतका झालेला आहे आणि यामुळं दौंडची आवक ही अजून वाढणार आहे. आणि भीमा खोऱ्यातल्या बहुतांश धरणांवर आज जोरदार पावसाची नोंद आहे. उजनी जलाशयावर सुद्धा 6 मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसाळा हंगामात उजनीवर एकूण 147 मिलीमीटर पाऊस हा झालेला आहे. धरण 53.12% उपयुक्त पाणी पातळीत भरले आहे. एकूण पाणीसाठा हा 92.12 TMCचा आहे. यातलं उपयुक्त पाणी 28.46 TMC इतकं आहे. धरणातून सध्या मुख्य कालव्यामध्ये 2,000 क्युसेकनं, भीमा सीनाजोड कालव्यात 900 क्युसेक, दहिगाव योजना 90 क्युसेकने, सीनामाडा योजनेमध्ये 280 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. याचबरोबर नदीमध्ये जे पाणी सोडलं जातं आहे ते स्लिपवेमधनं म्हणजे सांडव्यामधनं 700 क्युसेक आणि पॉवर हाऊसमधनं 1600 असं 2300 क्युसेकचा विसर्ग हा सुरू आहे. दरम्यान भीमा खोऱ्यातल्या अनेक धरणांवर आज पाऊस हा नोंदला गेलेला आहे. सर्वाधिक जास्त पाऊस हा मुळशी प्रकल्पावर 255 मिलीमीटर नोंदला गेला आहे. टेमघरवर 140 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. घोड उपखोऱ्यासह निरा खोऱ्यापर्यंत हा पाऊस पडलेला आहे. पिंपळगाव जोगे धरणावर 26 मिलीमीटर, माणिकडोहवर 23, येडगाववर 16, डिंबेवर 41 मिलीमीटर, चिलेवाडीवर 19, कळमोडीवर 43, चासकमान प्रकल्पावर 34, भामासखेडवर 37, वडीवळेवर 76, आंध्रा प्रकल्पावर 44, पावनावर 54, कासारसाईवर 44, टेमघरवर 140, मुळशीवर 255. याचबरोबर वरसगाव प्रकल्पावर 79, पानशेतवर 80, खडकवासला प्रकल्पावर 27, तर गुंजवणी प्रकल्पावर 70, निरा देवघरवर 44, भाटघरवर 30, वीर प्रकल्पावर 14 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. नाझरे प्रकल्पावर 40, तर सीना कोळेगाव प्रकल्पावर सध्या आज जो पाऊस आहे तो 10 मिलीमीटर पाऊस हा पडलेला आहे. निरा खोऱ्यातल्या 4 धरणांमध्ये मिळून 68% पाणीसाठा झालेला आहे.